आजसाठी महत्त्वाची आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर येणार आहेत। तर अमित शहा किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन करतील। सकाळी 9 वाजता पुण्यातनं ते रायगडकडे रवाना होणार आहेत। दरम्यान अमित शहा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट देणार आहेत। त्यामुळे या दौऱ्याकडे लक्ष असेल। 12 एप्रिल सकाळी 10 वाजता पुण्यातून रायगडसाठी रवाना। 12 एप्रिल सकाळी 10:20 पाचाड हेलिपॅडवर आगमन। 12 एप्रिलला सकाळी 10:30 वाजता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन। सकाळी 11 वाजता रायगड किल्ल्यावर दर्शन आणि भ्रमण। सकाळी 11:30 वाजता रायगडवरील कार्यक्रमाला उपस्थिती। दुपारी 12:30 वाजता शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। दुपारी 1:15 वाजता शिवरायांच्या समाधीस्थळी दर्शन। दुपारी 3 वाजता सुतारवाडीत जाणार। दुपारी 3:30 वाजता मुंबईत आगमन। 12 एप्रिल संध्याकाळी 5:30 वाजता गुजराती साप्ताहिक चित्रलेखाचा कार्यक्रम। तर संध्याकाळी 6:20 सह्याद्री अतिथीगृहात मुक्काम। छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी जी आहे ती आज आहे आणि आज रायगडावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। सध्या आपण रायगडमधल्या राजसदर जे मुख्य ठिकाण आहे राज्याभिषेक सोहळ्याचं मुख्य ठिकाण त्या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी अमित शहा जे आहे ते येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे आहे ते अभिवादन करणार आहेत। आपण जर पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री येत असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा सकाळपासूनच या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतो। 11 वाजता अमित शहा जे आहे ते रायगडावरती आल्यानंतर रोपवेने ते वर येतील आणि वर आल्यानंतर राजसदर याच ठिकाणी जो मुख्य कार्यक्रम आहे या मुख्य कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत आणि त्यानंतर समाधीस्थळाकडे जातील आणि समाधीस्थळाचं दर्शन घेऊन या कार्यक्रमाची सांगता जी आहे ती होणार आहे। आपण जर पाहिलं तर मुख्य ही सदर आहे, राज्याभिषेक सोहळ्याचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्याच ठिकाणी अमित शहा जे आहे ते येतील आणि अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांना ते करणार आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची वक्तव्य जी आहे ती वेगवेगळी समोर येताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे वाघ्या कुत्र्याचा मुद्दा जो आहे तो सुद्धा समोर आलेला होता। या दोन्ही मुद्द्यांना अनुसरून अमित शहा आपल्या भाषणामध्ये काय मुद्दे नेमकं बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती संपूर्ण रायगडावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, रायगड।